ही सगळी मंडळी ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत होती त्यावेळेस पासून मी या ठिकाणी पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलंय। पर्यायाने कालांतराने पक्ष बदलावे लागले, त्याचं काही कारण काही खास या ठिकाणी नव्हतं, परंतु मतदारसंघातल्या जनतेचं कल्याण करणं ही त्या परिसरातल्या विधानसभेच्या आमदाराची जबाबदारी असते आणि त्यावेळेस जे मला योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलेलं आहे। परंतु आजच्या घडीला एक जबाबदार मंत्री म्हणून माझ्यावरची जबाबदारी टाकली आहे राज्य सरकारने, ती खूप मोठी आहे। ती मला पेलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, मी डिनाय कधीच करणार नाही। कुठलाही प्रश्न कुठलीही समस्या माझ्यासमोर आली तर त्याच्यातनं मार्ग काढण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती घेत असतो नेहमी। त्यामुळे रिस्क घेण्याची सवय मलाही आहे, राजकारणात रिस्क घेतो, वेगवेगळ्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये रिस्क घ्यावी लागते आणि माझा संघर्ष अजून नाना काही थांबलेला नाही। तेव्हा संघर्ष हा चालूच आहे। उद्यापासून आता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे। खरं म्हणजे या अगोदरपासून मी काम करत होतो, परंतु निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो। आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये, निर्णय बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्णय शिफारस करण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी माझा समावेश असणार आहे। त्यामुळे मला खात्री आहे आणि विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। किंबहुना महाराष्ट्रातून एक अशा प्रकारचं या ठिकाणी मॉडेल तयार करून केंद्र सरकारला सबमिट करेल आणि केंद्र सरकारकडनं आपण त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्याकडनं यश करण्याचा माझा विचार आहे।